सुमनच्या चारही मुली शिकलेल्या होत्या, पण त्यापैकी 3 नोकरी करत होत्या, तर एक जी नोकरी करत नव्हती तिचं लग्न गरीब कुटुंबात झालं होतं. जेव्हा सुमनच्या घरात कुठलाही कार्यक्रम असायचा तेव्हा नोकरी करणाऱ्या तिन्ही मुली मुद्दाम आईवर भरपूर पैसा खर्च करत आणि ही गोष्ट पाहून गरीब बहीण मनातून खूप हळहळायची. तीही कमवती असती तर आईवर खर्च करू शकली असती. जेव्हा सुमनच्या मुलाचा विवाह होता तेव्हा सर्व बहिणींनी भावाला अंगठ्या घालून दिल्या, जेणेकरून गरीब बहीण आणि तिचा नवरा त्यांची बेइज्जती होईल. पण अचानक सगळे आश्चर्यचकित झाले जेव्हा गरीब बहीण आणि तिच्या नवऱ्याने, आज रविवारचा दिवस होता, सकाळचे 10 वाजले होते, पण घरात शांतता होती. सुमनच्या मोठ्या तिन्ही मुली सुट्टीमुळे अजूनही आपल्या खोलीतून बाहेर आल्या नव्हत्या. फक्त धाकटी तनू मात्र घरातील कामात गुंतलेली होती. तनू, लवकर हलवा पुरीचा नाश्ता बनव, आज मी सुट्टीचा दिवस मनसोक्त एन्जॉय करणार आहे. तू तर सारा दिवस घरीच असतेस, तुला काय कळणार, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुट्टी किती महत्वाची असते. शीतल खोलीतून बाहेर आली आणि आज्ञा दिली. पिवळ्या रंगाचा सूट, व्यवस्थित बांधलेले केस आणि चमकणारी त्वचा. ती आपल्या पगाराचा अर्धा हिस्सा स्वतःवरच खर्च करायची. तिचा सावळा रंग नीट निगा न राखल्यामुळे आणखी काळवंडत चालला होता. सारा दिवस ती घरकामात व्यस्त असायची. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तिला वेळच मिळत नव्हता. गप्प राहून ती स्वयंपाकघरात गेली आणि हलवा पुरी तयार करू लागली. हळूहळू तिच्या दोन्ही बहिणी देखील उठून बाहेर आल्या आणि आता डायनिंग टेबलवर बसून गोंधळ घालू लागल्या होत्या. तनूच्या हातांची गती वेगवान झाली. ती फक्त मॅट्रिकपर्यंत शिकली होती. देवाने तिला एवढाच मेंदू दिला होता की मॅट्रिकला 2दा नापास झाल्यानंतर बहिणींनी तिच्यावर पैसा खर्च करणं योग्य समजलं नाही. तनूला आठवत होतं, एकदा तिने शीतलला विचारलंही होतं, मी शिकू शकते का? काय करशील शिकून? आधीच 2 वेळा फी वाया घालवली आहेस आणि तसंही आम्ही तिघी नोकऱ्या करत आहोत. छोटा सूरज अजून शिकतो आहे. तू घरातील कामे करावीत. आई घरी एकटी असते. आम्हाला परत आल्यानंतर तयार जेवणच हवं असतं आणि जर तू ही नोकरी करशील तर जेवण कोण करेल? शीतलने तोंड वाकडं करत तनूला सुनावलं आणि तिचं मन तिथंच सुटून गेलं. तीही उच्च शिक्षण घेऊन एक छान नोकरी करू इच्छित होती, पण तिच्या तिन्ही बहिणींचं मत होतं की तिने फक्त घरकामच करावं. तनूने शांतपणे मान डोलावली. सुमन आता थकली होती. विधवा म्हणून एकट्या जगात जगत आणि मुलांना वाढवत होती. ती दमून गेली होती. तनूने हलवा पुरी आणि नाश्ता घेऊन डायनिंग टेबलवर ठेवला. अरे, घरात राहणाऱ्या मुलींना काय मजाच असते. हवं तेव्हा उठायचं, हवं तेव्हा झोपायचं, दिवसभर गार वाऱ्यांमध्ये लोळत पडायचं. त्यांना काय माहीत नोकरी करायची म्हणजे नेमकं काय असतं. शीतलपेक्षा थोड्या लहान निकिताने तनूकडे बघत टोमणा मारला. तनू गप्प राहून नाश्ता करायला बसली, पण तिने एक घास घेतला नाही. तो शीतलने तिला हाक मारली. हे बघ, चहा गार झाला आहे, पुन्हा गरम करून आण. आणि काहीही न बोलता उठली आणि चहा गरम करून आणला. आता निकिता तोंड वाकडं करून बसली होती. मला हा हलवा पुरी अजिबात आवडत नाही. माहीत नाही कसा बनवलाय. माझ्यासाठी अंडा पराठा करून आण. तनू पुन्हा परत स्वयंपाकघरात गेली आणि अंडा पराठा बनवून आणला. तोपर्यंत सूरज उठून बसला होता. तिन्ही बहिणी त्याच्यावर भरपूर प्रेम लुटवत होत्या. तनूलाही तो खूप प्रिय होता, पण सूरज तिच्याशी सरळ सोपं बोलायचंही नाही. त्याचं पूर्ण लक्ष त्याच बहिणींवर असायचं ज्या नोकरी करत होत्या आणि ज्या कायम पैशांनी भरलेल्या पर्स घेऊन फिरायच्या. त्याचवेळी तनू त्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसायला लागली. तेव्हा सूरज अचानक म्हणाला, अगं उठ ना इथून, किचनमधून काम करून आली आहेस. तुझ्या अंगातून लसूण कांद्याचा वास येतोय आणि घामाचाही भयंकर वास येतोय. शीतलताई, तुम्ही माझ्या शेजारी या. तुमच्याकडून किती छान सुवास येतो आणि तुम्ही इतक्या सुंदर दिसता. अजूनही 30च्या पुढे गेल्यात असं वाटत नाही. काहीतरी तनूला पण शिकवा ना, कायम बाईसारखी काम करत असते. सूरजने इतक्या कठोर शब्दात बोललं की ती तनूचं मन तुटून गेलं. शीतलने एका आगेत असत सूरजच्या शेजारी बसण्याची जागा घेतली, तर तनू लाजून एक खुर्ची ओढून बाजूला बसली. सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. आता तनूच्या वाट्याला फक्त थंड पडलेल्या 2 पुऱ्या आणि चहाचा कप आला. आज संध्याकाळी शीतलला पाहण्यासाठी काही पाहुणे येणार होते. मुलगा खूप चांगला होता हे स्थळ लावणाऱ्या बाईने सांगितलंय. सुमनने अचानक ही बातमी सांगितली आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळलं. शीतल ही हलकसं हसली. मग संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल चर्चा सुरू झाली. पूर्ण दिवस सुमनने तनूकडून भरपूर काम करून घेतलं, पण तनू आनंदात होती. अखेर तिच्या बहिणीचं लग्न ठरणार होतं. तिने मन लावून स्वादिष्ट पदार्थ बनवले. संध्याकाळी पाहुणे आले तेव्हा शीतल गल्लीमध्ये डोकावत होती. बघू तरी माझ्या सासरच्या लोकांकडे किती मोठी गाडी आहे. पण गल्लीमध्ये गाडीच्या ऐवजी फक्त एक मोटरसायकल उभी होती. घरात सुमन पाहुण्यांसोबत बसली होती. मुलगा साध्याच चेहऱ्याचा होता, पण अत्यंत प्रामाणिक आणि सरळ वाटत होता. त्याचे आईवडीलही चांगले वाटत होते. ते प्रेमाने शीतलबद्दल बोलत होते. तुमचा मुलगा काय करतो आणि किती कमावतो? सुमनने विचारलं.
मुलाच्या आईने उत्तर दिलं, बस महिन्याला 30,000 रुपये कमवतो, पण हळूहळू पगार वाढेलच. देवाच्या कृपेने आमचं स्वतःचं 100 गजांचं घर आहे आणि मोटरसायकलही आहे. हे ऐकताच समोर बसलेली शीतल अचानक उडाली. तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावनांना सगळ्यांनी पाहिलं. तिने चहा जोरात टेबलवर ठेवला आणि उठून आत निघून गेली. सुमनला लगेच समजलं की शीतलला हे स्थळ पसंत नाही. तिचं स्वप्न मोठं होतं. पाहुणे काही वेळ बसले आणि तनूने त्यांच्यासमोर जेवण आणून ठेवलं. जेवण झाल्यानंतर ते शांतपणे निघून गेले. मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. मोटरसायकलवर 3 जण बसून आले. किती लाजिरवाणं वाटेल. मला मोटरसायकलवर बसताना मला गाडीवाल्याचं स्थळ हवं आहे. त्यांच्या घरापेक्षा मोठं माझं ऑफिस आहे आणि एवढ्या साध्या चेहऱ्याचा मुलगा. मला तर पाहूनच वाईट वाटत होतं. शीतल तिरस्काराने म्हणाली. सुमनला हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण सूरज आणि मुलींच्या पुढे काही बोलणं तिला योग्य वाटलं नाही. पण इतके चांगले लोक आहेत, नकार कसा देऊ, सुमनने चिंतेने म्हटलं. शीतल काही वेळ विचारात पडली. तनू तिच्या खोलीची साफसफाई करत होती. तेव्हा अचानक शीतल म्हणाली, तनूचं लग्न करून टाका त्या मुलाशी. दोघांचं रंगरूप एकसारखंच आहे. तो काही कामाचा नाही आणि ही देखील नाही. ही त्याच्यासाठी पोया थापत बसेल आणि तो कमावून आणेल. दोघंही त्यात खुश राहतील. तुमचं एक ओझं कमी होईल. आम्ही तिघी नोकरीवाल्या आहोत. तुम्हाला काय टेन्शन. शीतलने हा विषय संपवला. पण तनू मोठ्या डोळ्यांनी तिला पाहत होती. तिच्या बहिणीने तिच्याबद्दल असा विचार केला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण सुमनला हा विचार चांगला वाटला. एवढं चांगलं स्थळ तिला हातातून जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून दुसऱ्याच दिवशी तिने मुलाच्या घरच्यांना फोन करून होकार दिला. मात्र सांगितलं की त्यांना मोठ्या मुलीऐवजी धाकटी मुलगी तनू पसंत आली आहे. मुलाच्या घरच्यांना काही अपेक्षा नव्हती. उलट त्यांना तनूच अधिक आवडली होती, कारण ती सुशील आणि शांत स्वभावाची होती. काहीच दिवसात घरात लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू झाली. सुमनने लग्नाच्या खर्चासाठी शीतल आणि इतर मुलींना पैसे मागितले, पण सगळ्यांनी तोंड वाकडं केली. आई, काय गरज आहे तनूच्या लग्नावर एवढा खर्च करण्याची. तिला महागडे कपडे आणि जोडे घालायची सवय नाही. साधे 2-3 जोड आणून ठेव, पुरे होतील. आणि घरातली न वापरलेली भांडी असतील तीच डब्यात भरून ठेव. व्यवस्थित काम चालेल, शीतल आरामात म्हणाली. सुमनला हे सगळं खूप खटकत होतं, पण तिच्या स्वतःकडे 1 रुपयाही नव्हता. घर खर्चही तिच्या मुलींच्याच कमाईवर चालत होता. तनूच्या मनातही तिच्या लग्नाबद्दल बरीच स्वप्न होती, पण तिच्या बहिणींनी त्या सगळ्या स्वप्नांवर पाणी ओतलं होतं. हुंड्याच्या नावाखाली घरातली सगळी निरुपयोगी भांडी डब्यांमध्ये भरून ठेवली गेली. बाहेरून एक सोन्याचा सेट मागवला गेला, जो इतका हलका होता की तो हाताळतानाच तुटेल असं वाटत होतं. तनूला स्वतःसाठी कपडे आणि जोडे विकत घ्यायची खूप इच्छा होती, पण शीतलने स्वतःच बाजारात जाऊन स्वस्तातले 2-3 जोड आणले होते. अगं, माझ्या अलमारीत कपड्यांचा ढीग आहे. मी महागडे आणि सुंदर ड्रेस शिवून घेतले होते, पण मला आवडले नाहीत. तेही तनूच्या हुंड्यात टाकू. शीतलने आधी घातलेले कपडे पटकन काढून तनूच्या सुटकेसमध्ये टाकले. तनू हे सगळं शांतपणे पाहत होती. तिने आईला आणखी दुःख द्यायचं नाही असं ठरवलं. तनूच्या लग्नाचा दिवस जवळ आला होता. तेव्हा नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी सांगितलं की ते लग्नाचा पोशाख घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी तो आपल्या इच्छेनुसार आणावा. हे ऐकताच शीतल संतापली. आता 10-15 हजारांचा लेहंगा घ्यायचा हिच्यासाठी. माझ्याकडे 1 रुपयाही नाही. ती रागाने ओरडली. सुमनच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू तरळले. शीतलला जाणवलं की तिचं महत्व आईच्या डोळ्यात कमी होत आहे. त्यामुळे तिने पटकन छोट्या निकिताला सोबत घेतलं आणि बाजारात गेली. तिने एक सुंदरसा लेहंगा भाड्याने घेऊन आली, पण तनूला खोटं सांगितलं की तो तिने विकत घेतला आहे. तनूचं लग्न साधेपणाने पार पडलं. नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी तनूसाठी चांगली भेटवस्तू आणली होती आणि त्यांनी हॉलमध्ये लग्न करण्याचा प्रस्ताव दिला, पण शीतलने त्याला नकार दिला. लग्न घरातूनच होईल. तिच्या या निर्णयाच्या पुढे कोणाचं काही चाललं नाही. साधेपणानेच तनू ओंकारच्या घरी सासरवाशीण म्हणून गेली. ओंकार चांगला आणि सरळ स्वभावाचा होता. त्याने तनूच्या लग्नाच्या प्रत्येक इच्छेची काळजी घ्यायचा प्रयत्न केला. तनू ही काही लालची नव्हती. ओंकारच्या स्वरूपात तनूला एक नवीन आनंदी जग मिळालं होतं. तो गरीब होता, पण त्याचं हृदय मोठं होतं. त्या छोट्याशा 100 गजाच्या घरात त्याने तनूला राणीसारखं ठेवलं, पण त्याचा पगार तसा कमीच होता. घर खर्च भागवता भागवता महिन्याच्या शेवटी तनू अगदी थकून जात असे. नेहमी असं होतं की घरात सामान संपत असे, बिलं भरण्याची वेळ येत असे आणि कर्जदार दरवाजे ठोठावत राहायचे. पण तनू आणि ओंकारकडे त्यांना देण्यासाठी एकही पैसा नसायचा. लाचार होऊन ते पुन्हा पगार येण्याची वाट पाहायचे, पण तनूने कधीही तक्रार केली नाही. याच दिवसात तनू सुमनला भेटायला माहेरी आली, तर तिथे काहीसा वेगळाच गोंधळ सुरू होता. आई, काही पाहुणे येणार आहेत का, तनूने विचारलं. कारण तिच्या सगळ्या बहिणी एकदम साजेशा तयार झाल्या होत्या. स्वतः सुमननेही एक छानसा ड्रेस परिधान केला होता.
अगं हो, सूरजच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. आज मुलीच्या घरचे येणार आहेत. मुलगी डॉक्टर आहे आणि खूप श्रीमंत कुटुंबातील आहे. आमच्या शीतलनेच हे नातं जुळवले, सुमनने सांगितलं. हे ऐकून तनू स्तब्ध झाली. तिला कुणी काहीच सांगितलं नव्हतं. तेव्हाच आतून शीतल आणि निकिता बाहेर आल्या. त्यांच्यासोबत धाकटी बहीण दिव्याही होती. सूरजच्या लग्नाच्या तयारीत सुरुवात झाली आहे, म्हणून आम्ही ठरवलं की आईसाठी काही गिफ्ट घेऊन येऊ. शीतलने पुढे होऊन एक अत्यंत सुंदर ड्रेस आईसमोर ठेवला. हे पूर्ण 10,000चा ड्रेस आहे. मी खास तुझ्यासाठी आणलाय, शीतलने अभिमानाने सांगितलं. निकिताने देखील पटकन पर्समधून सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि आईच्या हातात दिल्या. मी बरेच दिवस पैसे साठवत होते. या सोन्याच्या बांगड्या खास तुझ्यासाठी बनवल्या आहेत. धाकटी दिव्या देखील मागे राहिली नाही. तिने एक महागडी काश्मीरी शॉल सुमनच्या मांडीवर ठेवली. सुमन ही सगळी महागडी भेटवस्तू पाहून हरकून गेली, तर समोर बसलेली तनू मात्र लाजेने गडबडली होती. तिने खाली पाहिलं. तिच्या जुनाट साडीवर आणि पायातील फाटलेल्या चपलेवर नजर गेली. तिच्याकडे तर आईसाठी काही घेऊन येण्या इतकी पैसे नव्हते. शीतलने तिच्याकडे पाहून एक तिरकस हसू दिलं आणि म्हणाली, काहीच नाही आणलं का आईसाठी? आता तर तू संसारवाली झाली आहेस. थोडी तरी लाज बाळग. कधीतरी काहीतरी भेट आणून दे. अगदी काही नाही झालं तरी किलोभर फळं तरी आणायची. थोडं थांबून तिने टोमणा मारला. माहीत आहे ना, तुझा नवरा गरीब आहे, पण थोडं काहीतरी आणायला काय जातं? शीतलच्या बोलण्याने तनूचं मन सुन्न झालं. सगळ्या बहिणी तिची चेष्टा करत होत्या. तिला वाटलं की ओरडून सांगावं, तुम्ही तर कमवत्या आहात, पण मला ना शिकवलं ना नोकरी करू दिली. मग मी पैसे कुठून आणू? पण तनू नेहमीप्रमाणे गप्प राहिली, दबलेली, घाबरलेली. घरात लगबग सुरू होती. तनू आली हे पाहून तिच्या बहिणी जणू निर्धास्त झाल्या. आई, मला हे पदार्थ करता येत नाहीत. तनूला सांग, तिला सवय आहे. निकिताने चमचा पातेल्यात टाकला आणि बाहेर गेली. सुमनने तनूकडे पाहिलं. ती काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली. संध्याकाळी सूरजच्या सासरचे लोक येणार होते. तनूने मन लावून सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार केला. संध्याकाळी पाहुणे ड्रॉइंग रूममध्ये बसले होते आणि सगळ्या बहिणी मुलीच्या घरच्यांसोबत गप्पांमध्ये रंगल्या होत्या. आनंदी वातावरण होतं. मोठ्या मोठ्याने हसण्याचे आवाज घरभर घुमत होते. तनूने पटकन स्वयंपाक पूर्ण केला आणि आत जाण्यासाठी निघाली, पण अचानक कोणीतरी तिचा हात घट्ट पकडला. अगं, अशा अवस्थेत का जातेस? सगळ्यांना वाटेल की तू घरची कामवाली आहेस. तुला तुझे कपडे दिसतायत का? कुठल्या 3ऱ्या दर्जाच्या बाजारातून आणले आहेत? निदान स्वतःसाठी नाही तर आमच्या इज्जतीसाठी तरी थोडा विचार कर. आज जाण्याची गरज नाही, नाहीतर कुठे नातं तुटेल. शीतलने तिचा हात दाबून संतापाने म्हटलं. तनूने घाबरून तिच्या कपड्यांकडे पाहिलं. ते आधीच जुने आणि साधे होते. त्यातच स्वयंपाकघरात काम केल्यामुळे तिचं रूप अजूनच गबाळं दिसत होतं. शीतलने तिला आत जाण्यापासून रोखलं आणि ती स्वतः मात्र मुलीच्या घरच्यांसमोर आदराने वावरू लागली. तनूच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिच्या स्वतःच्या घरात तिची अशी उपेक्षा होत होती. ती स्वयंपाकघरातच बसून राहिली. आतून गप्पा आणि हसण्याचे आवाज सतत येत राहिले. सूरजला पाहून मुलीचे घरचे खूप आनंदी झाले होते आणि त्यांनी लवकरात लवकर लग्न करण्याचा आग्रह धरला. तनू मात्र सतत स्वयंपाकघरात उभी राहून सगळ्यांच्या फरमाईशी पूर्ण करत होती. खाण्याच्या वेळी चहा आणि कॉफीचा फेरा लागला आणि तोही तनूनेच बनवला. पाहुणे निघून गेल्यावर तनू गप्पपणे स्वयंपाकघरातून बाहेर आली. तेव्हा सुमनने हसून विचारलं, अरे ओंकार, तू आलास? दरवाजातून आत येणाऱ्या ओंकारला पाहताच शीतल लगेच उठून दुसऱ्या खोलीत निघून गेली. इतर बहिणी देखील तोंड वाकडं करत तिथून बाजूला झाल्या. ओंकारला तीव्र अपमानाची जाणीव झाली. त्याच्या गरिबीमुळे कोणी त्याला आदर देण्यास तयार नव्हतं. तनू पटकन तिची पिशवी घेऊन आली. तिची अवस्था पाहून ओंकार चकित झाला. तनू, तुझे डोळे सुजलेले का दिसतायत? त्याने काळजीने विचारलं. तनूने लगेच बोलणं टाळलं. काही नाही, डोकं दुखत आहे. सुमनची भेट घेऊन तनू शांतपणे ओंकार सोबत घरी आली. पूर्ण प्रवासात ती शांत होती. घरी आल्यावरही ओंकारने पाहिलं की तनू खूपच शांत आहे. तनू, काय झालं? तू एवढी गप्प का आहेस? काही झालंय का? ओंकारने प्रेमाने विचारलं. तनू काही वेळ विचारात पडली आणि मग तिने ठरवलं की यावेळी ती काहीही लपवणार नाही. सूरज दादाचं लग्न ठरलंय. 15 दिवसात त्याचं लग्न होणार आहे. अशा वेळी सगळ्या बहिणी त्याला काही ना काही गिफ्ट देतील, पण आपल्याकडे त्याला देण्यासाठी काहीही नाही. हे ऐकून ओंकार काही क्षण शांत राहिला. तुला तर माहीतच आहे तनू, ऑफिसची परिस्थिती ठीक नाही. पगारात एवढंच शक्य होतं की आपला घर खर्च नीट भागतो. आईच्या औषधांसाठी, बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे साठवायचे आहेत आणि हे सगळं पगारातूनच करावं लागतं. अशा परिस्थितीत महागडं गिफ्ट देणं मला परवडत नाही. ओंकारच्या स्वरात थोडीशी लाज वाटत होती. तनू घाबरली. ती ओंकारला त्रास द्यायचा मुळीच इच्छित नव्हती. तो तिला किती प्रेमाने आणि काळजीने सांभाळायचा. अशा वेळी आपल्या हट्टामुळे त्याला दुखावायचं तिला अजिबात नको होतं. तनूने लगेच विषय बदलला आणि काही वेळानंतर ती दोघं आनंदाने इतर विषयावर बोलू लागली. पण तनूने मनात ठरवलं होतं
कसंही करून सूरजच्या लग्नात आपल्या आणि ओंकारच्या अपमानाला सामोरं जायचं नाही. लग्नाच्या तयारीला वेग आला. सुमन रोज फोन करून तनूला माहेरी बोलवत होती. सूरजचं लग्न मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शीतल, निकिता आणि दिव्या यांनी स्वतःसाठी महागडे ब्रँडेड ड्रेस घेतले होते. सुमनसाठीही त्यांनी सुंदर कपडे आणली होती. शीतल प्रत्येक गोष्ट मोठ्या अभिमानाने तनूला दाखवायची. तू लग्नासाठी काय घेतलं आहेस स्वतःसाठी? जर काही छान कपडे नसतील तर मला सांग. माझे जुने ड्रेस प्रेस करून ठेवते. ते तुझ्या नवीन कपड्यांपेक्षाही खूप चांगले असतील. लोकांसमोर आपली बेइज्जती नको करूस. शीतलने नाक उडवत तनूला टोमणा मारला. तनूला वाईट वाटलं. तिची सर्वात जास्त अपमान करणाऱ्या तिच्याच बहिणी होत्या. बाकी कोणाला तिच्या राहणीमानावर टीका करण्याची गरजच नव्हती. शीतल आणि निकिताने घरातल्या अनेक कामांसाठी तनूला लावलं होतं. सुमनला ते पाहून वाईट वाटायचं, पण शीतल आणि तिच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष द्यायची नाही. दिवस भरभर निघून गेले आणि अखेर सूरजच्या लग्नाचा दिवस आला. घर अत्यंत सुंदर सजवण्यात आलं होतं. शीतलने पैशांची उधळपट्टी केली होती. सूरज बहिणींच्या या उपकाराखाली दबून जात होता. तो तसा लालची स्वभावाचा होता. त्याच्या बहिणी कायम पर्समधून पैसे काढून त्याला द्यायच्या, त्यामुळे तो त्यांचंच ऐकायचा. आजही नवरदेव बनवताना सगळ्या बहिणी त्याच्या भोवती फिरत होत्या आणि मस्करी करत होत्या. तनू स्पष्टपणे पाहत होती. इतर बहिणी काही विचारत असतील तर सूरज हसून उत्तर द्यायचा, पण तनूने काही विचारलं तर तो नाखुश चेहरा करून गप्प बसायचा. अरे ओंकार, भाऊजी आले नाहीत का? शेवटी सूरजने विचारलंच. येतील रे, कुठेतरी आपल्या मोटरसायकलला फडफडवत. तो काही लँड क्रुझरमध्ये येत नाहीये की तुला त्याची वाट पाहावी लागेल. निकिताने टोमणा मारताच सगळ्या बहिणी मोठ्याने हसल्या. तनूला खूप अपमानास्पद वाटलं. तिला जाणवलं मोठ्या भावाच्या लग्नातही ती एक अनोळखी व्यक्ती असल्यासारखी वागवली जात होती. मोठ्या बहिणींच्या छायेत दबलेला सूरज आता त्यांच्या सल्ल्यावरच चालत होता. वरात निघण्याची वेळ आली तेव्हा ओंकारही आपल्या घरच्यांसोबत पोहोचला. लग्न हॉल जवळच होता, जिथे मुलीच्या घरचे त्याची वाट आतुरतेने पाहत होते. लग्न हॉलमध्ये पोहोचताच मुलीच्या घरच्यांनी त्यांचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं. तनू मात्र शांतपणे सगळ्यांच्या मागून चालत होती. या श्रीमंत लोकांमध्ये ती कुठेही फिट होत नव्हती. फेऱ्यानंतर सूरजला वराच्या साजेच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. शीतल, निकिता आणि दिव्या महागडे कपडे घालून मेकअपने झगमगत गर्वाने बसल्या होत्या. सुमनही महागड्या पोशाखात त्यांच्या शेजारी होती. सगळे नातेवाईक त्यांच्या आजूबाजूला जमले होते आणि कॅमेऱ्यांचे फोकस स्टेजकडे लागले होते. अशा वेळी शीतल अचानक आपल्या जागेवरून उठली. सूरज आमचा एकुलता एक भाऊ आहे. आम्ही बहिणी आधी आमची आयुष्य सेट करण्याआधी त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं ठरवलं होतं. शीतल बोलू लागली आणि सर्व नातेवाईक रस घेऊन स्टेजकडे पाहू लागले. आज सूरजच्या लग्नाच्या आनंदात आम्ही बहिणी त्याला एक खास भेटवस्तू द्यायचं ठरवलं आहे. हे ऐकताच सगळ्या बहिणी स्टेजवर एकत्र आल्या, पण तनू मात्र थोड्या अंतरावर उभी होती. शीतलने तनूकडे एक कटाक्ष टाकला. तनूला या क्षणी तिचा अपमान होणार आहे हे अजूनही ठाऊक नव्हतं. ही अंगठी सूरजसाठी आहे. शीतलने आपल्या पर्समधून सोन्याची एक झळाळती अंगठी काढली आणि सूरजकडे दिली. सूरजने ती पाहून आश्चर्याने डोळे विस्फारले. ही अंगठी आम्हा तिघी बहिणींच्या वतीने आहे, शीतलने अभिमानाने सांगितलं. त्यानंतर एक नातेवाईक म्हणाला, अहो पण तनूने काय दिलं? तिचं नाव तर घेतलंच नाही. हे ऐकताच शीतलच्या चेहऱ्यावर गर्वाची एक हलकीशी स्मितरेषा उमटली. हो तनू, तू आणि ओंकारने सूरजसाठी काय आणलंय? शेवटी तू एकुलती एक लग्न झालेली बहीण आहेस आणि ओंकार एकुलता एक मेहुणा आहे. तुम्हा दोघांनीही काहीतरी गिफ्ट द्यायलाच हवं ना? सगळ्या बहिणी तनूकडे पाहत होत्या. त्यांचा बोलण्याचा स्वरच असा होता की जणू त्या तनूची खिल्ली उडवत होत्या. अरे हिची काय लायकी आहे गिफ्ट देण्याची? तिच्याकडे काहीच नाही. त्याच्याकडे जास्त पाहू नको, नाहीतर काहीतरी आपल्यालाच मागायला लागेल. कदाचित म्हणेल की महिन्याचं रेशन नाही, पैसे द्या किंवा वीज बिल भरा. निकिताच्या या बोलण्यावर सगळे मोठ्याने हसू लागले. तनूला प्रचंड अपमानास्पद वाटलं, पण त्याचवेळी ओंकार तिच्या शेजारी येऊन ठामपणे उभा राहिला. तनूने त्याच्याकडे पाहून हलकं स्मित हास्य केलं. सूरज, मी तुझा एकुलता एक मेहुणा आहे आणि मी आणि तनूने तुझ्यासाठी खास लग्नाचं गिफ्ट घेऊन आलो आहोत, ओंकारने ठामपणे सांगितलं. ओंकारने हसत तनूकडे पाहिलं आणि हलकीशी खून केली. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. तनू आणि ओंकार पुढे आले आणि त्यांनी एक लिफाफा सूरजकडे दिला. सूरजने चकित होत तनू आणि ओंकारकडे पाहिलं. त्याची पत्नी आरोहीलाही आश्चर्य वाटत होतं. तिला नेहमी हेच सांगण्यात आलं होतं की तनू आणि ओंकार दोघंही कोणत्याच कामाचे नाहीत आणि त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नये. सूरजने लिफाफा उघडला आणि आतून काश्मीरमध्ये फिरण्यासाठी 7 दिवसांचं टूर पॅकेज बाहेर निघालं. हे त्यांचं हनीमूनचं गिफ्ट होतं, जो ओंकारने त्याला दिलं होतं. तनू आणि ओंकार आनंदाने हसत होते, तर तनूच्या तिन्ही बहिणींचे चेहरे आश्चर्याने बदलले होते. सगळेजण अवाक झाले होते. हे गिफ्ट सगळ्यात सुंदर आणि खास होतं, कारण त्यात सूरजच्या पत्नीला देखील विचारात घेतलं गेलं होतं. आरोही खूप आनंदी झाली
आरोही खूप आनंदी झाली आणि तनूची कदर करू लागली. तिने प्रेमाने तनूचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली, थँक्यू, तुम्ही खरोखर खूप चांगले आहात. सगळ्यांनी सूरजला गिफ्ट दिलं, पण तुम्ही माझा विचार करून गिफ्ट दिलं. तुम्ही मला असं गिफ्ट दिलं आहे ज्यामुळे मी खूप आनंदी आहे. आयुष्यभर मी तुमचा आदर करेन. हे ऐकून तनू हलकसं हसली, पण तिच्या तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर जळफळाट स्पष्ट दिसत होता. त्यांना अजिबात विश्वास बसत नव्हता की तनू आणि ओंकारकडे एवढे पैसे कुठून आले की त्यांनी इतकं महागडं गिफ्ट दिलं. सगळे नातेवाईक आता तनू आणि ओंकारची स्तुती करत होते. तनूला ठाऊक होतं की आज तिने आपल्या वहिनीच्या मनात कायमस्वरूपी एक विशेष स्थान मिळवलं आहे. आता तिला माहित होतं की तिच्या सासरीच नाही तर माहेरी देखील तिचा आदर वाढलेला आहे. आणि उलट आरोहीच्या डोळ्यातून तिच्या बाकीच्या तिन्ही नंदांबद्दल घृणाभाव दिसू लागले. यांच्या घमेंडखोर स्वभावामुळे लग्नाच्या उरलेल्या विधी सुरू झाल्या. पण शीतल, निकिता आणि दिव्या मात्र तनूकडे वेगाने आल्या. खूप हुशार झाली आहेस ना तू. सांग, एवढे पैसे कुठून आले? खरं सांग, आमच्या घरातून पैसे चोरले होतेस ना? शीतलने संतापाने विचारलं. तनू हलकस हसली आणि शांतपणे उत्तर दिलं, तुम्ही आयुष्यभर मला कमी लेखाचा प्रयत्न केलात, पण एक गोष्ट विसरलात. ज्याला देवावर विश्वास असतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. मला माहित होतं की सूरजला काही ना काही गिफ्ट देणं आवश्यक आहे. मी बऱ्याच दिवसांपासून संध्याकाळी ट्युशन घेते. त्या ट्युशनच्या पैशांमधून मी एक बिशी सुरू केली होती. यावेळी माझाच नंबर लागला आणि मी ती रक्कम उचलली. त्याच पैशांनी मी सूरज आणि वहिनीसाठी हनीमूनचं पॅकेज घेतलं. मला याचा अजिबात पश्चाताप नाही, कारण माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या आनंदातच माझा आनंद आहे. तनू हसत सांगत होती, तर तिच्या तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर जळफळाट स्पष्ट दिसत होती. इतक्यात ओंकार तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आला. इथे का उभी आहेस? पटकन ये आणि जेवण कर. तुला ठाऊक आहे ना की मला तुझी किती काळजी असते. तो तनूच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला. शीतल आणि निकिता आश्चर्याने बघत राहिल्या. आजपर्यंत त्यांना कधीच समजलं नव्हतं की तनू गरीब असूनही एवढी आनंदी कशी राहते. तिच्या चेहऱ्यावर कायम हसू आणि समाधान का असतं. आता त्यांना समजलं होतं की खरी संपत्ती पैसा नसतो, तर मनापासून प्रेम करणारा जोडीदार असतो. हे प्रेम त्यांच्या कोणत्याही आयुष्यात नव्हतं. तनू आणि ओंकार हसत गप्पा मारत जेवत होते. ओंकार तिला प्रेमाने चमच्याने घास भरवत होता, तर दुसरीकडे शीतल, निकिता आणि दिव्या मात्र आपल्या महागड्या कपड्यांमध्ये एकट्या उभ्या होत्या. सूरजही आपल्या पत्नीसोबत बसला होता. त्याने आपल्या बहिणींना पूर्णपणे विसरून टाकलं होतं. तनूच्या बहिणींना आता जाणवत होतं की त्यांनी आयुष्यभर पैशांच्या चकमकीत तनूला कमी लेखायचा प्रयत्न केला, पण आज तनूशी तुलना करता त्यांच्या आयुष्याला काहीही किंमत नव्हती. तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.